आता याच मापावरून आपण पेपर कटिंग पाहणार आहोत। ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। येथे आपण न्यूजपेपर घेतलेला आहे, हा डबल फोल्ड केलेला आहे। आता आपल्याला प्रथम उंची टाकून घ्यायची आहे। या ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे, तर आपल्याला पाऊण इंच किंवा 1 इंच प्लस करून अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। तसंच सरळ खाली आपल्याला 2.5 इंच आणि 5.5 इंच घेऊन इथे आर्महोलचा शेप द्यायचा आहे। इथं आर्महोल आपण 5.6 इंचावर घेत आहोत। तिथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहू शकता, इथून आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे। आपली गळा उंची 5.5 इंच आहे आणि खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घेऊन सरळ रेष ओढून घ्यायची आहे। यामुळे आपला गळा छान गोल बसतो। तुम्ही इथं पाहू शकता, आपण इथं स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे। आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती 32 इंच आहे, चौथा भाग 8 इंच प्लस 1.5 इंच किंवा 2 इंच आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवू शकतो। इथं कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर 26 इंच आहे, चौथा भाग 6.5 प्लस 1 इंच डाटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे। ही फिटिंगची लाईन आहे। आता इथून आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। इथे आपण 3.5 इंच घेतलेलं आहे, इथे 3 इंच घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये पण आपण 3 इंच घ्यायचं आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे सरळ रेष ओढून घेत आहोत आणि इथं आपण अर्धा इंच वरती घेऊन इथे गोल आकार द्यायचा आहे। आता आपल्याला कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे। कटोरी आपल्याला इथे 5 किंवा 5.5 इंच घेऊ शकतो। इथे मी 5 इंच घेतलेलं आहे। इथून आपल्याला बॅक साईडचा आर्महोल 1 इंच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला सेंटर घेऊन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे गोल आकार देऊन घेत आहोत। हा झाला आपला बॅक साईडचा आर्महोल शेप। आपल्याला फ्रंट साईडला अर्धा इंच आत घेऊन आणि सेंटरमधून 1-2 सूत आत घेऊन आपल्याला असा राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। इथून आपल्याला कटोरीसाठी 2 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच वरती घेऊन कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता, आपण इथे कटोरीचा आकार देऊन घेत आहोत। इथे मी कटोरी 5.5 इंचावर घेतलेली आहे, कारण हा ब्लाऊज मी कस्टमरच्या मापावर घेतलेला होता, पण इथे आकार व्यवस्थित येत नसल्यामुळं मी अर्धा इंच इथे वाढून घेतलेला आहे, म्हणजे 5.25 इंच घेतलेला आहे। इथं गळ्याचा समोरच्या बाजूचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला दोन्ही पार्ट एकदाच कट करून घ्यायचा आहे, फ्रंट आणि बॅक साईडचा। तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नंतर मी सर्व प्रकारचे ब्लाऊजची साईजची पेपर कटिंग, स्टिचिंग सर्व काही पाहणार आहोत। आता इथे आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे। अर्धा इंच जर आपण असं खाली घेतलो तर आर्महोलमध्ये आपल्याला गुड्या पडणार नाहीत। इथून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला सेंटरमध्ये गळ्याचा आकार कट करून बॅक साईड बाजूला काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर 38 साईजचा पर्टस ब्लाऊजची पेपर कटिंग, स्टिचिंग पाहिजे असेल तर चॅनल